नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असणार आहेत। कोणीही व्हिडिओ सोडून द्यायचा नाही, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण भरपूर प्रश्न हे अतिशय IMP आणि परीक्षेत विचारले जाऊ शकतात असे कव्हर केलेले आहेत। आजचा आपला पाठ असणार आहे 153वा। या पाठमध्ये आपण 9 ते 12 सप्टेंबर या दरम्यानच्या चालू घडामोडींचे प्रश्न हे कव्हर केलेले आहेत। प्रश्न पहिलाच आहे बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो। पहिला प्रश्न काय म्हणतो, फ्रान्स या देशाचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत, किंवा फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, मिशेल बर्नियर। सर्वांना माहिती असेल की गॅब्रिएल अटल यांच्यानंतर आता बघा मिशेल बर्नियर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फ्रान्स या देशाच्या नवीन पंतप्रधानपदी। भरपूर जण इथे गॅब्रिएल अटल हे उत्तर देतील, परंतु आता गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे पंतप्रधान नसून मिशेल बर्नियर हे असणार आहेत। गॅब्रिएल अटल हे बघा फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान होते। आता ते या पदावर नाहीत, आता मिशेल बर्नियर हे असणार आहेत फ्रान्सचे नवे पंतप्रधान। आता इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत बघा, राष्ट्रपती, ज्यांना भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। कितव्या? तर 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। इथेच 3 प्रश्न कव्हर झालेले आहेत। त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, तर ह्या दोन्ही ज्या काही स्पर्धा आहेत महत्त्वाच्या, तर त्या कोणत्या देशात पार पडल्या? तर फ्रान्स या देशामध्येच पार पडल्या। आता फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस ही राजधानी आहे फ्रान्सची। दुसरा प्रश्न आहे, चौथा इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप 2024 कोणत्या देशाने जिंकला? उत्तर सांगण्यापूर्वी इथे 2 प्रश्न आपण प्रश्नामध्येच कव्हर करूया। तर कितवा इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप हा आयोजित करण्यात आला होता? तर 4था करण्यात आला होता। कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। 2 प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत। आता तो कोणी जिंकला? तर तो जिंकलाय पर्याय ड, सीरिया या देशाने। कोणाला हरवून? तर आपल्या भारताला हरवून 4था इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप 2024 हा सीरिया या देशाने जिंकला आहे, आपल्या भारताला हरवून। आता आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर तेलंगणा या राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते। तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत। राजधानी आहे हैदराबाद। पहिल्या इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कपचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। तिसरा प्रश्न आहे, 54वी GST शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ती आयोजित करण्यात आली होती पर्याय क, नवी दिल्ली या ठिकाणी 54वी GST शिखर परिषद 2024 ही आयोजित करण्यात आली होती। याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचे उद्घाटन, यांच्या हस्ते नव्हे तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते बघा याचे उद्घाटन करण्यात आले। आता निर्मला सीतारामन कोण आहे? तर भारताच्या अर्थमंत्री आहेत। द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नव्हे तर निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आले आहे। पुढचा 4था प्रश्न आहे, खालीलपैकी कोण अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती ठरणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, जेरेड इसॅकमॅन ही अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती ठरणार आहे। पुढचा 5वा प्रश्न आहे, अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा विजेतेपद कोणी पटकावले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, यानिक सिनर। तर यांनी अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी 2024 चे विजेतेपद पटकावलेले आहे। कोणी? तर जॅनिक सिनर याने। त्याचबरोबर बघा, ऑस्ट्रेलियन ओपन
ऑस्ट्रेलियन ओपन 2024चे विजेतेपद कोणी पटकावले, तर त्याचे विजेतेपद देखील जॅनिक सिन्नर यानेच पटकावलेले आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे जॅनिक सिन्नर, तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. टेनिस. कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर इटली या देशाचा तो खेळाडू आहे. इटली या देशाचा खेळाडू. आता ऑप्शनमध्ये दिसतात बघा नोवाक जोकोविच. आता नोवाक जोकोविचनी जे काय पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली बघा, तर त्यावेळी त्याने सुवर्ण पदक जिंकले बघा. सुवर्ण पदक. पॅरिस या ठिकाणी जे काही ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली, तर त्यावेळी त्याने सुवर्ण पदक जिंकले आणि हे पहिलेच पदक होते बघा. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हे त्याचे पहिलेच पदक होते. आता कोणत्या देशाशी संबंधित आहे नोवाक जोकोविच, तर सर्बिया या देशाशी संबंधित आहे. त्यानंतर कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराजने विम्बल्डन 2024 तसेच फ्रेंच ओपन 2024 या दोन्ही स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेले आहे कार्लोस अल्काराज याने. हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर स्पेन या देशाचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा सांगतो, फ्रेंच ओपन 2024 तसेच विम्बल्डन 2024 यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्काराज. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले, तर नोवाक जोकोविच. आणि सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्यामध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे, तर नोवाक जोकोविच हा प्रथम क्रमांकावर आहे. सर्वाधिक 23 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. जॅनिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 तसेच आता अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचे विजेतेपद जॅनिक सिन्नरने जिंकलेले आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पर्याय 6. तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त 6 सॉलिसिटर जनरल नियुक्त केलेले आहेत. ती नावे सांगतो, एस द्वारकानाथ, अर्चना पाठक दवे, सत्यदर्शी संजय, ब्रुजेंद्र चाहर, राघवेंद्र पी शंकर, राजकुमार भास्कर ठाकरे. ही 6 नावे आहेत बघा जी अतिरिक्त सॉलिसिटर म्हणून जनरल नियुक्त करण्यात आलेली आहेत. आता कोणी केलेली आहेत, तर केंद्र सरकारने नियुक्त केलेली आहेत. कशात, तर सर्वोच्च न्यायालयात. आता प्रश्न सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. तर भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत, तर DY चंद्रचूड. किती आहेत, 50वे आहेत बघा. 50वे कोण आहेत, तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड 50वे आहेत. आता पहिले कोण होते, तर पहिले होते HJ कानिया. हे पहिले सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयात पदसंख्या किती आहे, तर 34 एवढी आहे बघा. 34. स्थान कोणत्या ठिकाणी आहे, नवी दिल्ली या ठिकाणी आहे बघा. स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950. कधी कधी प्रश्नामध्ये 28 जानेवारी देखील असते, तर हे देखील उत्तर आपलं बरोबर असणार आहे, 26 किंवा 28. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 किंवा 28 जानेवारी 1950 रोजी झाली होती. कार्यकाळ किती वर्षाचा असतो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा, तर तो असतो 65 वर्षाचा. नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती हे नियुक्ती करत असतात. पुढचा 7वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे, तर पर्याय ड नेपाळ. नेपाळ हा देश सौर आघाडीमध्ये नुकतेच सामील झालाय आणि तो सामील होणारा कितवा देश बनलाय, तर 101वा देश बनला आहे सौर आघाडीमध्ये सामील होणारा नेपाळ हा देश. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे, तर गुरुग्राम या ठिकाणी मुख्यालय आहे. स्थापना झाली होती 2015 साली. सौर आघाडीची स्थापना झाली होती 2015 साली. पुढचा 8वा प्रश्न आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. नुकतंच क्रीडा मंत्र्यांनी घोषणा केली की ज्यांना बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळाले आहेत, तर त्यांना काही बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. त्यावर एक प्रश्न हा इथे कव्हर केलेला आहे जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न सुवर्ण पदकाशी संबंधित आहे. त्याचबरोबर बघा आपण कांस्य पदक आणि रौप्य पदक याची देखील माहिती घेणार आहोत. आता प्रश्न आहे सुवर्ण पदक. तर सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 75 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. आता इथे तुम्हाला एक उत्तर सांगायचं आहे जे कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर भारताचे सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत, क्रीडा मंत्री, तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. सुवर्ण पदक जिंकणाऱ्याला 75 लाख. त्यानंतर कांस्य पदक जिंकणाऱ्याला किती लाख, तर 30 लाख कांस्य पदक जिंकणाऱ्याला आणि रौप्य पदक जिंकणाऱ्याला 50 लाख. सुवर्ण पदक 75 लाख,
त्यानंतर रौप्य पदक 50 लाख आणि कांस्य पदक 30 लाख असे रक्कम बक्षीस म्हणून बघा देण्यात येणार आहे, ज्यांनी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदके पटकावलेली आहेत. आता ऑलिम्पिकचा विचार केला तर बघा जी काही पॅराऑलिम्पिक स्पर्धा पार पडली पॅरिस या ठिकाणी, तर त्यावेळी भारताने किती पदके जिंकली, तर 29 पदके जिंकली आहेत बघा भारताने. त्यामध्ये 7 सुवर्ण पदकाचा समावेश आहे, त्यानंतर 9 रौप्य पदकाचा समावेश आहे आणि 13 कांस्य पदकाचा समावेश आहे. अशी एकूण 29 पदके ही भारताने पटकावलेली आहेत. आणि भारताचे स्थान किती होते, तर 18वे स्थान होते पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. पहिल्या स्थानावर कोणता देश होता, तर चीन हा देश होता पहिल्या स्थानावर. पुढचा 9वा प्रश्न आहे, देशाच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, तुहिकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशाच्या वित्त सचिवपदी. आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर अरविंद पनगारिया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पनगारिया. ऋतुराज अवस्थी हे कितव्या आयोगाचे अध्यक्ष होते, विधी आयोगाच्या, तर 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी. आता कितव्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली, तर 23व्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आली. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी. आता जगदंबिका पाल हे कशाचे अध्यक्ष आहेत, तर जेपीसी समितीचे अध्यक्ष आहेत जगदंबिका पाल. पुढचा 10वा प्रश्न आहे, देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार हा देण्यात आला, तर नुकतंच देशात बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 हे पार पडले आणि या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार देशातील सुरत पर्याय अ, सुरत या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार 2024 हा देण्यात आला. यामध्ये पर्याय क दिसतो तुम्हाला इंदोर. आता इंदोर हा बघा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वच्छ शहर, देशातील सर्वात स्वच्छ शहर कुठले, तर इंदोर हे आहे बघा देशातील सर्वात स्वच्छ शहर. महाराष्ट्रातील जर विचार केला तर नवी मुंबई हे आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर. आता जे स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 नुसार महाराष्ट्राचा जर विचार केला तर बघा 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये महाराष्ट्राच्या अमरावतीने कितवा क्रमांक पटकावला, तर 2रा क्रमांक पटकावला. कोणी, तर अमरावतीने. कितवा क्रमांक पटकावला, 2रा क्रमांक पटकावला. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वात स्वच्छ शहर विचारलं तर इंदोर आहे बघा इंदोर. आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर जर विचारलं तर सुरत हे उत्तर असणार आहे. आता सुरत कोणत्या राज्यातील शहर आहे, तर गुजरात या राज्यातील शहर आहे बघा गुजरात. पुढचा 11वा प्रश्न आहे, 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे, तर आपल्या भारतामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे. कशाचे, तर 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन. 12वा प्रश्न आहे, वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले, तर पर्याय ड, झारखंड हे राज्य वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. हे मुख्यमंत्री आहेत झारखंडचे. राजधानी आहे रांची. त्यानंतर ओडिसाचा जर विचार केला तर ओडिसा हे राज्य बघा पहिले एटीएम लॉन्च करण्यात आले ओडिसा या राज्यामध्ये. भारतातील पहिले धान्य एटीएम हे कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले, तर ओडिसा या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी आणि राजधानी आहे भुवनेश्वर. उत्तराखंड हे बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. 13वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केलेली आहे, तर पर्याय ब, ओडिसा. तर ओडिसा या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री किसान योजना. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, मगाशी सांगितलं. आणि राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर.
पुढचा 14वा प्रश्न आहे, ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत व UAE मध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या? तर पर्याय ब 4. ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत व UAE मध्ये 4 करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. पुढचा 15वा प्रश्न आहे, अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय ड क्रोएशिया या देशाचे भारताचे राजदूत म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी GST दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली? तर पर्याय ब सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली. तर कशासाठी? तर जीवन विमा हप्त्यासाठी GST दर निश्चित करण्यासाठी सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 16 महत्त्वाचे करंट अफेअर्स जे बघा 9 ते 12 या दरम्यानचे होते आणि ते आपण इथे कव्हर केलेले आहेत, जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.